राहुल पाटलाचं काय येतंय तिथे? काय आहे त्यांनी काय केले इकडे सांगरूळला? नरकेश्वर काही नाही ते केले, कुणी केले ते आता त्यांना जमलं म्हणून ह्यांना जमत नाही. यांच्या ओळखी व्हायला 3-4-5 वर्ष सगळं काय 100% पॅटर्न आहे ना, साहेबांचंच पॅटर्न आहे, नरके साहेबांचं पॅटर्न आहे. बहिणींचं ठरलंय नरके साहेबांनाच मतदान द्यायचं, निवडून आणायचं. धनुष्यबाण एकदम जोरात 100% नरकेंची सीट बसली म्हणून सांगा. सहानुभूती मिळणार 100% म्हणजे पीएन साहेब नसल्यामुळं विचार केला जाणार. त्यांनाच काय माहीत नाही, त्यांना काय विजन नाही आहे, त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची. मनात म्हणजे राहुल पाटलांनाच इथं जास्त आघाडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जात आपण स्थानिकांना काय वाटते, त्यांचा आमदार कोण असावा, कोणाला संधी देणार आहेत, या अनुषंगाने स्थानिकांशी चर्चा करत असतो आपण. मी सध्या आहे करवीर विधानसभा मतदारसंघातील सांगरूळ या गाव हे करवीर विधानसभा मतदारसंघातलं मोठं गाव आहे. साधारण 8 ते 9 हजार इथली मतदान आहे, त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व आहे. आणि त्यांचा आमदार म्हणून ते कुणाला निवडणार आहेत याबद्दल आपण स्थानिकांशी चर्चा करणार आहोत. सांगरूळ खोऱ्यातलं वातावरण काय म्हणते? चांगलंच एकदम आहे. बरं, कुणासाठी चांगला आहे? ते महिला मंडळाने पैसे 7-7 हजार रुपये जे दिल्यात, त्या त्यांनी पॉवरफुलच त्यांनी हे केले. महिला मंडळ म्हणजे तुम्ही धनुष्यबाण म्हणाला का काय? नो बहिणीशनी दिलेलं. म्हणजे लाडकी बहीणचं सांगायला? लाडकी बहीणचं. आणि साहेब सुद्धा साध्या गोष्टीला सुद्धा लगेच येतात, काही जरी कोणाचं झालं तर कळालं. बर, चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील अशी लढत आहे, काय नेमकं वातावरण? राहुल पाटलाचं काय येतंय तिथे? काय आहे त्यांनी काय केले इकडे सांगरूळला? नरकेश्वर काही नाही ते केलं, कुणी केलेलं. राहुल पाटलांनी काय केलं नाही असं म्हणाला तुम्ही? नेमकं काय तसं काय म्हणाला? तसं म्हणायला आम्ही आहे पहिल्यापासून आता 50-60 वर्षे माझी होऊन गेली. काय 76-77 वय माझं आता. आणि इतकं आता कारखाना सांभाळतोय, सगळे इतर जे काय असेल ते सगळी बाबी व्यवस्थित आहे. आणि प्रत्येकाच्या घरात हुंबऱ्याला जाऊन भेट देऊन येतो. एखाद्याचं दुःख झालं, काय झालं, गोर असून दे, गोर गरीब असून दे, कोणी बी असून दे, मोठ्याकडे जाणार नाही तसा. एकदम पॉवरफुल, त्याच्याबद्दल काय शंका नाही. आता वातावरण तसंच आहे म्हणा? वातावरण सारं व्यवस्थितच आहे. मग ह्यावेळी काय धनुष्यबाण जोरात? धनुष्यबाण एकदम जोरात 100% नरकेंची सीट बसली म्हणून सांगा. तुम्ही लय राजकारण बऱ्याच वर्षांचं बघितलंय, होय. काय तुमचा अनुभव काय सांगतो? अनुभव म्हणजे आमची काय कामं केले त्यांनी दुसऱ्यांनी? काय आम्हालाच उलटी ती खड्ड्यात घालायला लागली सोसायटीतल्या ह्यातनी. बर, ते आम्ही ऐकून घेतलं नाही. अधिकारी जरी आला तर अधिकाऱ्याला आम्ही घेरला चांगला. काय कशाबद्दल ते दाखवा तुम्ही. आमची लागवडची ही शिल्लक जरी असली तर ती लागवड तिथं 500 रुपयासाठी खाते तटवली. मी अधिकाऱ्याला एका तटवला पोलीस खात्यामार्फत देईन म्हणून सांगितलं. आणि हिनी राजकारण तिथं आमच्या सोसायटीत राजकारण आणले. मी नाराजी आहे तुमची? नाराजी आहे. मी 20 वर्ष झाले आता काय सोसायटीला नाही, महाराष्ट्र बँकेला यात जाचाला कटाळून. होय. यावेळी परिवर्तन होणार काय? होणार की, खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे, खात्री आहे. एक युवक आहे तिथं, त्यांना विचारूया. 20 तारखेला तुम्ही मतदान करणार आहे, नेमकं काय सांगरूळकरांच्या मनात काय आहे? सांगरूळकरांच्या मनात चंद्रदीप नरकेच आहेत. कारण काय? कारण त्यांची विकास कामे त्यांनी बघितली तर भरपूर विकास कामे झालेले आहेत गावामध्ये. आणि कधीही फोन करा तुम्ही, न उचलणार नाही असं कधी होणारच नाही. म्हणजे कायम संपर्कात? कायच संपर्कात आहे साहेब. त्यामुळे बाजूला राहुल पाटील आहे, त्यांच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय? राहुल पाटलांचा काय आमचा संपर्कच नाही तसं म्हटलं तर. संपर्कच नाही? नाही, आमचा त्यांचा काही संपर्क नाही तसं म्हटलं तर. साहेबांचा जसा संपर्क आहे, तळागाळापत्र साहेब पोचलेले आहेत. कोण वारलं काय असू दे, साहेब तिथे लगेच माती व्हायच्या साहेब येऊन जातात तिथे. तसा त्यांचा संपर्क नाही. तुमचा यांच्यावर नरकेंच्यावर एवढा विश्वास का? मी आता गेली 10-15 वर्ष झालं तिथं. मी सर्वसामान्य कुटुंबातला युवक आहे. आमच्यासारख्याला जर नोकरी मागितली असती तर नोकरी कुणी लावू शकली नसती. आमच्यासारख्याला जर नोकरी मागितली असती तर कोणी देऊ शकली नसती. ती साहेबांनी आम्हाला 1ही रुपये न घेता आम्हाला 12 नोकरी दिली. थोडक्यात विकासाचा हेच खरा विकास आहे. खरा विकास आहे साहेबांचा.
आणि ह्यावेळी साहेब 100% बसणार मी बसणार विश्वास आहे 100% विश्वास आहे. एक ज्येष्ठ मतदार इथं आहेत, त्यांना विचारूया काय नेमकं वातावरण आहे तुमच्या सांगरूळ मतदारसंघाचं. आपण नरके साहेब चांगला आहे. वातावरण कामं करण्याची ताकद नरके साहेबांच्याकडे आहे. बरं. कुठल्या गोष्टी नरके साहेब तटवाने गावाचं अजिबात कुठल्या कार्यक्रमाला नरके साहेबांनी कुठलीही सोयी नाही असं नाही. नरके साहेब आले की ताबडतोब चांगला फोन केला की लगेच जोडणार लावून ठेवणार. बरं. म्हणजे काम जे काम सांगितले की लगेच अगदी 100%. सांगरूळकर काय म्हणते सांगू काय 100% पॅटर्न आहे ना, साहेबांचाच पॅटर्न आहे, नरके साहेबांचा पॅटर्न आहे. नरके पॅटर्न इतर ट्रेन होणार. हो होणार 100 होणार 100 होणार. दुसऱ्या बाजूला राहुल पाटील आहेत, त्यांच्या मान्य की ते पण चांगले उमेदवार आम्ही नाकार नाही ना. तुमची कामं झालेत म्हणलं 100 करणार होय नरके साहेब जे बाकी आम्हाला फरक पडत नाही आमच्यावर. बाकीच तुम्हाला काय बोलायचं काय बोलायला गरज नाही ना. नरके साहेब जे सांगरूळकरांनी लीड द्यायचं 100 नाही देणार 100 देणार. खात्री आहे तुम्हाला? 100% आणि काय सांगा सांगरूळकरांचा कौल घेतला तर आता इथं धनुष्यबार जोरात आहे अशी इथली स्थिती आहे. चला पुढे जाऊया आणि काही नागरिकांशी बोलूया. एक बांधव आहेत, त्यांना विचारूया. सांगरूळ विधानसभा मतदारसंघात आम्ही आहे, तुम्ही पण सांगरूळचे नागरिक असाल. होय होय. काय वातावरण आहे इथं? साहेबांचं नरके साहेबांचं वातावरण आहे. नरके साहेबांचं कसं काय, कारण काय? माझा अपघात झालेला होता. बर. त्यावेळी नरके साहेब तुम्ही नरके साहेब म्हणताय, त्याचं कारण काय, काय नेमकं? माझा अपघात झालेला होता. बर. त्यावेळी नरके साहेबांनी मला ते हातासाठी दवाखान्यात वगैरे मदत वगैरे केलेली होती. त्यामुळे आम्ही ते नरके साहेबांच्या पाठीशी. बरं, हे तुमचं झालं. पंचक्रोशीचं आणि वातावरण काय, मदत करतात किंवा संपर्कात आहेत का? संपर्कात आहेत. मग परत आमदार झाल्यानंतर ते परत सक्रिय होतील तुम्हाला वाटतं? होतील होय. काय वाटते तुम्हाला, काय वातावरण काय आसपास? नरके साहेबांचं वातावरण आहे. हे परिवर्तन होणार. काय सांगाल? 8-10 दिवसावर मतदान आलंय, 20 तारखेला तुम्हाला मतदान करायला लागणार आहे. लढत दुरंगी तिरंगी असे चेहरे आहेत. तुम्हाला काय वाटते नेमकं, काय तुमचा आमदार कोण असायला पाहिजे? यावेळेला आपले निवडणूक आली आहे, यात आपणला चंद्रदीप नरकेंचा सारखा आमदार झाला पाहिजे, कारण त्यांचं कार्य मोठं आहे. आणि त्यामुळं ती व्यक्ती येणं फार गरजेचं आहे आणि 100% ती व्यक्ती निवडून येणार हे मी चॅलेंज देतो. तसं काय वाटते तुम्हाला, ते का निवडून येणार असं वाटतंय? कारण त्यांचं कार्यच तसं आहे. त्यांनी म्हणजे तुमच्या गावात, आता तुम्ही सांगरूळचे, मी सांगरूळमध्ये काय नेमके कामं केल्यात, काय सांगाल? सांगरूळमध्ये त्यांनी बरेच आपल्या ज्योतिबाच्या देवालयाची कामं केल्यात, रस्त्यांची कामं केल्यात. बऱ्याच ठिकाणी आपल्या गावात त्यांनी बराच निधी दिलेला आहे. त्यामुळं ती व्यक्ती असं दुसऱ्या आमदारांनी झालेत की त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे ह्यावेळी चंद्रदीप नरके येणार 100%. वातावरण काय आहे पंचक्रोशीत? हेच वातावरण? भागात सुद्धा वातावरण असंच आहे. भागात सुद्धा मी फिरलेलो आहे आणि भागात सुद्धा वातावरण हे चंद्रदीप नरके निवडून येण्याजोगंच आहे. वाटते, खात्री वाटते? 100% खात्री वाटते. ठीक आहे. त्यांनी कारखाना पण चालवला आहे, काय तुमचा अनुभव काय आहे त्यांच्या कारखान्याच्या संदर्भात? यशस्वी चालवला असं वाटतं? कारखाना त्यांनी व्यवस्थितच चालवलेला आहे आणि कारखाना त्यांच्याशिवाय दुसरं कोण चालवूही शकणार नाही. म्हणजे कारखाना चालला तसंच आमदारकीला सुद्धा ते चांगलंच कार्य करीत राहिलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा करणार ते कार्य. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे. सांगरूळच्या मुख्य चौकात आहे मी, एक युवक आपल्याला गाठ पडलाय, त्यांना विचारूया नेमकं वातावरण काय सांगाल? करवीर विधानसभा अनुषंगानं काय वातावरण आहे? पुढच्या 20 तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे. नरके साहेबांनाच मतदान करणार आहे. कारण काय? नरके साहेबांना तुम्ही थेट नरके साहेबांना म्हणताय, कारण काय? आता आम्ही कामावरतीच आहे कारखान्यामध्ये. कारखान्याचे कर्मचारी आहेत. तर काही काही आरोप केलेला आहे की कारखान्यावर आरोप केला जातोय की पगार वेळेवर नाहीत, कर्मचारी भरताना वशिलानं भरल्यात किंवा आणि काय काय तुमचा काय अनुभव आहे? तर हे आरोप केलेले सगळे खोटे आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार वेळोवेळी होतात, ते नोकर भरतीचं हे केलं ते पण व्यवस्थित आहे सगळे. मला सांगा, तुम्ही तिथं भरती झालाय तर तुम्ही काय पैसे दिलेत का किंवा काय? नाही, मी एक 10 वर्ष झाले तिथे नोकरी करतोय. 1 रुपया काय दिलेला नाही किंवा साहेबांनी डायरेक्ट सर्वसामान्य घरातील लोकांना ऑर्डर दिलेला आहे. तिथं पैसे वगैरे काय घेतले? पगाराचं तुमच्या कसं काय, कोणाचं तटल्यात किंवा कामगारांचं पगार वगैरे काही तटलेलं नाहीत. ज्यावेळी पगार 10 तारखेच्या आता होतात आमचे. मग कारखान्याच्या अनुषंगाने जे आरोप होते त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, हे सगळे खोटे आरोप आहेत. व्यवस्थित सगळं आहे कारखान्यामध्ये. तुमचा अनुभव तसा आहे? हो. एक कारखान्याचे कर्मचारी आहेत, कारखान्यावर जे आरोप झाले ते धातान खोटे आहेत असं त्यांचं साफ म्हणणं आहे. एक ताई आहेत तिथं सांगरूळमध्ये चौकातच आहेत, योगायोगाने ते काहीतरी खरेदीला निघाल्या काय माहीत नाही,
ताई काय वातावरण काय निवडणुकीचं? लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाल्यात काय? होय झालेत की लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेत. मग बहिणी खुश आहेत का? बहिणी खुश आहेत. होय. बर, मग या निवडणुकीला कसं काय बहिणींचं काय ठरलंय? काय बहिणींचं ठरलंय नरके साहेबांनाच मतदान द्यायचं, निवडून आणायचं. यावेळी नरके साहेबांना आणणार आहे तुम्ही? होय होय होय. सांगरूळमध्ये काय वातावरण काय म्हणते? सांगरूळमध्ये वातावरण नरके साहेबांचंच आहे. हां, म्हणजे लाडक्या बहिणी खुश आहेत? लाडक्या बहिणी खुश आहेत. खुश आहेत. खुश आहेत. होय. लाडक्या बहिणीमुळं पैसे जमा झालेत आणि आम्ही खुश आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. सायंकाळची वेळ आहे, बरेच नागरिक निवांत दिवसभराची कामं उरकून निवांत बसलेले आहेत. इथं काय नागरिक आहेत त्यांना विचारूया काय वातावरण आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असं लढत होणार आहे. 20 तारखेला मतदान आहे. काय वाटते तुम्हाला? राहुल पाटील निवडून येतील. हात चिन्ह काँग्रेस पक्ष, काय काँग्रेस पक्षाची कामं चांगली आहेत. बरं, त्याचप्रमाणे शिवसेनेनं काय व्यवस्थित काय म्हणजे त्यांचं काय खेंडारा आहे, त्यामुळे ते काय बरोबर नाही. राहुल पाटीलच निवडून 1 नंबरनी शेटी येईल. म्हणजे महाविकास आघाडीला चांगले दिवस येतील म्हणा. महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार आलेले आहेत आता. बरं, तुमच्या मतदारसंघात चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील अशी लढत होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? आणि चंद्रदीप नरके साहेब, राहुल पाटील साहेब आणि ते बाबा घोरपडे साहेब सुद्धा आहेत. तिन्ही पण आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. पण ह्या वेळेला जास्तीत जास्त राहुल पाटील साहेबांनाच सहकार्य होणार आहे. जनता म्हणजे त्या महायुती कुठले म्हणताय ते त्यावर जरा चिडून आहे. होय, ते काहीतरी लाडकी बहीण योजना सुरू केली आपण. तिने काय ते तेलाचं डबं किंवा इतर धान्य किंवा सोयाबीनचा दर 600 काय 6,000 होता ते 4,000 केला आहे. पण लोक चिडून आहेत त्यांच्यावर जरा थोडीशी चिडून आहेत. होय, त्यामुळे सांगरू गावामध्ये तरी असं वातावरण पोषक अजून आहे आणि हाय दिसते. बरं, तुमचे मित्र म्हणतायत की महाविकास आघाडीला आम्ही संधी देणार. तुम्हाला काय वाटतंय कोणाला संधी द्यायला पाहिजे? महाविकास आघाडी, महायुती? महाविकास आघाडीलाच संधी मिळणार आपल्या गावात. कारण काय? कारण का हे सर लाडकी बहीण अमुक तमुक योजना लागले ना, हे थोडं तांड आहे असं लोक म्हणतात. बर, त्यामुळे बरं, तुमच्या मतदारसंघात चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील अशी लढत होणार आहे. प्रमुख चेहरे आहेत. तर काय सांगरूळकरांच्या मनात काय आहे? मनात म्हणजे राहुल पाटणालाच इथं जास्त आघाडी मिळणार गावात. सांगरूळमध्ये मिळणार ना. मग महाविकास आघाडी का महायुती? कसं काय काय का महाविकास आघाडी बसणार? तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे. राहुल पाटीलांना सहानुभूती मिळेल काय असा एक प्रश्न आहे. तर काय वाटते तुम्हाला, मिळेल सहानुभूती? सहानुभूती मिळणार 100% मिळणार. म्हणजे PM साहेब नसल्यामुळे विचार केला जाणार त्यांचा. हे होते सांगरूळमधले काही ज्येष्ठ नागरिक. मगाशी येतानाही आपण काही नागरिकांशी बोललो, आता ग्रामपंचायतीच्या चौकातही बोललो. काहींना वाटते महायुती येणार, काहींना वाटते महाविकास आघाडी येणार. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाच्या पसंती वेगवेगळ्या आहेत. आता काय निर्णय असणार मात्र हे 23 तारखेला समजेल. सांगरूळच्या मुख्य रस्त्यावर मी आहे आणि एक महिला इथं आहेत. त्यांना विचारा नेमकं काय वातावरण आहे. मला सांगा, शेताकडची कामं आता आवरली असतील का? काय गडबडी सुरू आहे शेताकडच्या? नाही, आता थोडक्यात म्हणजे आवरलेलंच आहे. शेताकडचं आवरले, भात कापणी ते आवरून म्हणजे झालेलंच आहे आता. मग आता निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीची लगबग सुरू झाल्या सांगरूळात? होय, जास्त प्रमाणात निवडणुकी लगबग सुरू झाली. एका बाजूला धनुष्यबाण आहे, दुसऱ्या बाजूला पंजा आहे. काय नेमकं कसं वातावरण आहे? वातावरण म्हणजे धनुष्यबाणच ह्या वेळेला विजय होणार हा लाडक्या बहिणीचा शब्द आहेच. कारण त्यांनी इतकं विश्वासानं काम केलेलं आहे की म्हणजे 1 रुपयाला कोण आता माणूस म्हणजे इकडं काय तिकडे हे करू शकत नाही. आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन इतका मोठा त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासाचं सार्थक म्हणून धनुष्यबाण हे धनुष्यबाणालाच विजय करणार असा आमचा विश्वास या लाडक्या बहिणीचा आहे. हे झालं तुमचं मत लाडकी बहीण करून. मात्र पंचकृषीतल्या बहिणी काय म्हणतात? त्या खुश आहेत का या स्कीममुळे? पंचकृषीतल्या बहिणी सगळ्याच खुश आहेत. कारण साहेबांनी एवढं काम म्हणजे बहिणींच्यासाठी केलेलं आहे की त्यांचं शब्दात म्हणजे व्यक्त करता येत नाही इतकं त्यांनी काम मोठं केलेलं आहे पंचकृषीत. आणि धनुष्यबाणालाच पंचकृषीत निवडून देणार हा प्रत्येक लाडक्या बहिणीचा शब्दच आहे. बराच वेळ झाला मी सांगरूळच्या मुख्य मार्गावरून जात असताना एक महिला येत आहेत. त्यांना विचारूया, धनुष्यबाण आणि मशाल अशी लढत तुमच्या इथे होणार आहे, नेमकं काय वातावरण आहे? मस्त वातावरण आहे धनुष्यबाणाचं, 1 नंबर वातावरण आहे. कसं काय? तसं का? कारण काय? कारण की जे शिंदे साहेबांनी मदत केली आहे महिलांसाठी, त्याच्यामुळे आता माझ्यासारख्या भरपूर महिलांना आधार मिळाला. मला आई नाही, वडील नाही. माझ्यासारख्या महिलांना सासू सासऱ्यांकडे 5 रुपये मागताना
मागायला लागायचे, आता तेही मागायला लागत नाहीये. म्हणून ह्यामुळे आम्हाला तुम्ही लाडक्या बहिणीच्या स्कीम बद्दल बोलताय? लाडक्या बहिणी असून दे तर सगळ्यासाठी असून दे, जे आपल्याला धान्य घ्यायला लागत होतं ते पण आपल्याला मोफत मिळालेलं आहे. त्यानंतर बदलापूर प्रकरणी पण त्यांनी खूप पोरींना अभिमानाचे आयुष्य मिळेल असं काहीतरी केलेलं आहे. हेही मला भरपूर आवडलेलं आहे. महिलांसाठी हे सरकार काम करेल असं तुम्हाला? होय, आणि हे असंच पुढे चालत राहणार आहे. म्हणून धनुष्यबाणच येणार हे मला माहिती आहे, आणि माझं ठाम मत आहे धनुष्यबाणासाठीच. तुमच्यावर हे झालं तुमचं मत, पण पंचक्रोशीत काय वातावरण आहे? पंचक्रोशीत मला माहिती आहे ना, आता आम्ही बायकांमध्ये भरपूर असं फिरतोय असतोय महिलांमध्ये. त्या महिलांचं सगळं एकच आहे की धनुष्यबाण, दुसरं कोणतंही नाही. म्हणजे लाडक्या बहिणी खुश आहेत? तर लाडक्या बहिणी भरपूर खुश आहेत. ते म्हणतात की आम्हाला भावाने एवढं मोठं मान दिलेलं आहे, आम्ही त्याचं परतफेड म्हणून त्याला जिंकून आणणारच आहेत. एवढं महिलांचं मी बघितलेलं आहे माझ्या बारीक ह्याच्याने. खरोखर महिलांना खूपच मानाचं मिळालेलं, आणि महिला धनुष्यबाण आणल्याशिवाय राहणारच नाहीत. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास पूर्ण 100%. धन्यवाद आहे तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर ह्या होत्या लाडक्या बहिणी. सध्या सांगरुळात जर विचार केला तर खुश आहेत. कोण कुणाला 1 रुपयासाठी सरकू देते? एवढे पैसे जर आम्हाला जमा होणार असतील तर आमचं आयुष्य थोडं सुखकर होईल असं त्यांचं मत आहे. काही ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर बसलेले आहेत, संध्याकाळची वेळ आहे, कदाचित ते जीवन बसले असतील निवांत. आबा मतदान आहे, कसं काय वातावरण आहे? बरं आहे वातावरण. राहुल पाटील उभारल्यात, चंद्रदीप नरके उभारल्यात, संताजी बाबा आहेत, कसं काय वातावरण? हाय वातावरण चांगलं आहे. चांगला कसं काय ते कामं जरा करतो, चांगली कामं जरा करतात. बर, आणि कवा भेटी गाठी कवा आहेत मतदारसंघात? काय आहेत? काय वाटतंय वातावरण? काय वाटतं? चांगलं आहे वातावरण. आम्हा म्हणतात वातावरण चांगलं आहे नरकेना. तुमचा काय अंदाज आहे? तुम्हाला काय वाटतंय? अंदाज फुल आहे. नरके साहेब लीड नाही येणार, काय याची अडचण नाही. काय तुम्ही डायरेक्ट करवीरचा निकालच सांगा लागला, काय कारण? कारण काय म्हणजे तसे त्यांचे कार्य आहे. सगळ्या भागात आपले लहान थोरापातूर, लहान पोरापासून नरके साहेब आपले लाडके आपले आमदार आहेत. हे आपले फुल पाठिंबा आपलं राहणार आहे. दुसऱ्या बाजूला राहुल पाटील पण उभारल्यात, तिन्ही पण फॉर्म भरलाय, उमेदवारी तिन्ही पण घेतल्या. त्यांच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? त्यांच्या पाहिजे काय आपणाला हे जरी कमतारा आहे आपल्याला, असं काय हे वाटत नाही. असं आहे. संधी तुम्ही काय यावेळी कुणाला देणार? कसं काय? नरके साहेबांनी देणार. तुमचं ठरलंय? ठरलंय, आमचं ठरलंय. एक युवक आहेत दादा, काय सांगशील तू? सांगरूळ मधला युवक आहेस तू, नेमकं काय वातावरण आहे? राहुल पाटील आहेत, चंद्रदीप नरके आहेत, संताजी बाबा आहेत, की नेमकं काय वातावरण? काय यावेळी काँग्रेसचं पानिपत पूर्णपणे होणार आहे, आणि यावेळी धनुष्यबाण 100% निवडून येणार आहे. का तसं काय म्हणाला तू? कारण शिंदे सरकारनं जवळजवळ 20,000 शिक्षक भरती केलेले आहे, 20,000 पोलीस भरती केलेले आहे, ग्रामसेवक, तलाठी भरपूर जागा काढलेल्या आहेत. तरी पण जर सुशिक्षित बेरोजगार जर काँग्रेस जर मतदान करणार असेल तर त्यासारखं दुर्दैव काही नाही आहे. त्यामुळे यावेळी 100% शिंदेशाही येणार आहे. चंद्रदीप नरके साहेब 100% मतांनी निवडून येणार आहे. म्हणजे रोजगारी कमी करायचा प्रयत्न केला आहे शिंदे सरकारनं असं तुम्हाला म्हणायचं? 1 लाख जवळजवळ जागा भरलेल्या आहेत. आता 10%ची शिक्षक भरतीची प्रोसेस चालू आहे. आणखीन काय करायला पाहिजे सरकारनं? काँग्रेसने 70 वर्षात देश उभवायचं काम केलं. आता कुठे जर त्याला शिंदे सरकार कोंब आणायला लागले, मूड आणायला लागले, आणि जर हे परत जर त्यांना निवडून दिलं तर ते आयुष्याची वाट लावतील सुशिक्षणाच्या. त्यामुळे ह्यावेळी 100% शिंदेशाही निवडून आली पाहिजे. बरं, शिंदेशाही तुम्ही म्हणताय, सांगरूळचं काय, करवीरचं काय? करवीरमध्ये चंद्रदीप नरके साहेब 100% निवडून येणार. वातावरण तसं आहे? वातावरण 100% आहे. धनुष्यबाण काय, पंजा कसं काय असणार? धनुष्यबाण येणार 100% निवडून येणार. खात्री आहे तुम्हाला? खात्री, 100% खात्री आहे. का विकास कामं काय झालेत, कसे केले? सांगरूळ आपल्या ज्योतिबाला, सांगरूळच्या ज्योतिबाला हॉल दिलेला आहे. तो जो रस्ता आहे हा त्यांच्या काळातच झालेला आहे. भरपूर रस्ते काम, आणि दांडगा जनसंपर्क आहे, ते करवीरचे संपर्क प्रमुख म्हणून म्हणलं जातं त्यांना. बरं, दुसऱ्या बाजूला राहुल पाटील उभारले. राहुल पाटील रेबॅन गँगचे अध्यक्ष आहेत. रेबॅन काचा खाली न करणे, रेबॅन घालणे आणि गाडीनं फिरणे, संपला विषय. राहुल पाटील बरं विकास काय ते करू शकतील? त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद होतं त्यांच्याकडं. त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदात काय त्यांनी कोणतं एखादं मोठं काम केलंय का? राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे त्या जिल्हाध्यक्षाचा, ह्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्या.
त्या राज्यमंत्रीचा एवढा दर्जा मोठा असताना कुठं एकही मोठं ठोस काम केलेलं नाही. आणि PN साहेब दिवंगत झाल्यानंतर राहुल पाटील बाहेर पडलेत. त्याच्या अगोदर त्यांचा कुठेही संपर्क नव्हता. सांगरूमध्ये आम्ही त्यांना कधीही बघितलेलं नाही आहे PN पाटलांच्या साहेबांच्या नंतर. त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा करायची? काय अपेक्षा करणार हो त्यांच्याकडून? त्यांनाच काय माहीत नाही, त्यांना काय विजन नाही आहे. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची? विजन नाही असं म्हणताय तुम्ही थेट? काय त्यांच्याकडे कसं कोणत्या त्यांना आत्ता बाहेर पडले आहेत ते. त्यांना जर पहिल्यापासून जर विजन असतं कुठेतरी बाबा करवीरचं भविष्य काय तर करायचं असतं तर तिने अगोदर PN साहेबांच्या बरोबरच बाहेर पडले असतात ना. ती बाहेर पडलीच नाही आहेत. आत्ता ते बाहेर पडलेत. आत्ता बाहेर पडून का उपयोग आहे त्याचा? त्यामुळे ते हेवे आहेत. त्यांचा काही उपयोग होणार नाही आहे. यावेळी धनुष्यबाण 100% निवडून येणार. म्हणजे फिक्स आहे हे? 100% फिक्स आहे. फिक्स सांगायला तर लीड काय असणार? लीड काय 60-70% आम्ही सांगरूळमध्ये घेतो. बरं, म्हणजे सांगरूळ लीडमध्ये असणार? सांगरूळ 100% लीडमध्ये असणार आहे यावेळी. ठीक आहे. सामान्यातले सामान्य जो व्यक्ती आहे ती 100% मतदान करणार. ठीक, त्यात काही वाद नाही. येस, थँक्यू. ओके. हा इथला सांगरूळचा युवक होता. नोकर भरती असेल, बाकीची विकास कामं असतील, या अनुषंगानं मी महायुतीवर समाधानी असल्याचं त्याचं मत आहे. तुम्हाला काय या बाबतीत वाटतंय आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. करवीर विधानसभा मतदारसंघातील सांगरूळ या गावी आपण आहे. पंचक्रोशीत मोठं मतदान असणारं हे गाव आहे. इथं जवळजवळ अनेक युवकांना विचारलं, ज्येष्ठांना विचारलं, महिला युवती असतील, युवक असतील, यांना विचारलं तर आमचा विकास कोण करणार आणि आमच्यासाठी कोण काम करणार, आमच्यासाठी राबणार कोण, हे आम्ही ध्यानात ठेवले आणि त्यालाच आम्ही मतदान करणार असं इथल्या स्थानिकांचं मत आहे. अजून आपण पुढच्या भागात जाणार आहोत, पुढील काही ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर.